धाकधूक झाली, रडकुंडीला आले, पण काठावर का होईना पास होत आमदार झाले, अशी गत झालीये महाराष्ट्रातील काही नुकत्याच निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदारांची। विशेष म्हणजे यात महाराष्ट्रातील काही पहिल्या फळीतील नेत्यांचाही समावेश आहे, ज्यांना आमदारकीसाठी अक्षरशः अखेरच्या मिनिटांपर्यंत झुंजावं लागलं। आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील असे 6 आमदार जे अक्षरशः काठावरचं लीड घेऊन आमदार झाले आहेत। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। पहिलं नाव मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचं। MIMचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल हे मालेगाव मध्यचे आमदार म्हणून निवडून आले खरं, पण त्यांना विजयाचा गुलाल उधळण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत झुंजावं लागलं। बहुसंख्याक मुस्लिम समाज असणाऱ्या या मतदारसंघात अपक्ष उमेदवार आसिफ शेख, काँग्रेसचे एजाज बेग, समाजवादीचे शाने हिंद आणि MIMचे मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच्यातील सर्वात जास्त वादळी प्रचार आणि मतदान पाहायला मिळालं। इथली मुख्य लढत झाली ती मुफ्ती मोहम्मद इस्माईल विरुद्ध आसिफ शेख यांच्यात। अत्यंत काट्याने काटा काढावा असा मालेगाव मध्येचा निकाल लागला आणि आसिफ शेख यांच्या विरोधात केवळ 162 मतांचं लीड घेत त्यांनी आपली आमदारकी कशीबशी जिवंत ठेवली। सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये इस्माईल यांचा नंबर पहिला लागलाय। दुसरं नाव आहे नाना पटोले यांचं। होय, तुम्हाला ऐकायलाही आश्चर्य वाटेल, पण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, लोकसभा निवडणुकीचे जायंट किलर आणि मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत फ्रंटला असणाऱ्या याच नाना पटोले यांना अवघ्या 208 मतांचं काठावरचं लीड मिळाले। भाजपच्या अविनाश ब्राह्मणकर यांनी नाना भाऊंना साकोली विधानसभा मतदारसंघातून अत्यंत कडवी झुंज दिली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातील काँग्रेस पक्षातील सर्वात वरिष्ठ आणि प्रदेशाध्यक्ष लेवलच्या माणसाची ही आक्तिकता पाहून सर्वांच्याच भुवया उंचवल्या। नाहीतर आज नाना पटोले यांचा नंबर बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर या पराभूत चेहऱ्यांच्या यादीत आला असता तर नक्कीच आपल्याला कुणालाच आश्चर्य वाटलं नसतं। तिसरं नाव भाजपच्या मंदा म्हात्रे यांचं। बेलापूर विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांना शरद पवार गटाच्या संदीप नाईक यांनी मतदानाच्या दिवशी अगदी शेवटपर्यंत घाईला आणलं। एका पॉइंटला तर बेलापूरमध्ये तुतारीचा आवाज घुमणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र निकाल जाहीर झाला आणि मंदा म्हात्रे अवघ्या 377 मतांनी निवडून आल्या। अर्थातच या गोष्टीची सल त्यांना असणारच, पण पराभवापेक्षा काठावरचा का होईना पण विजय बरा अशी कदाचित मनाची समजूत काढून त्या आज आनंदी आहेत। चौथं नाव फायर ब्रँड संजय गायकवाड यांचं। शिवसेना फुटीनंतर शिंदे गटातील अगदी मोजक्या नेत्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांना शिंगावर घ्यायला सुरुवात केली होती। त्यापैकीच एक नाव म्हणजे संजय गायकवाड। बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून गायकवाड अवघे 841 मतांनी निवडून आले। ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांनी त्यांना आमदारकीसाठी चांगलीच कडवी झुंज दिली। खरं म्हणजे शिंदे गटातील पहिल्या फळीतील आमदार अगदी विक्रमी लीडने गुलाल उधळत असताना आपल्यालाच हे असं काठावरचं बहुमत का मिळालं याचा विचार गायकवाड यांना नक्कीच करावा लागणार आहे। यानंतरचं नाव आहे ते म्हणजे शिरीष कुमार नाईक यांचं। नंदुरबार मधील नवापूर विधानसभा मतदारसंघातून शिरीष कुमार नाईक यांनी काँग्रेसची इज्जत 1121 इतक्या मतांनी वाचवली। उत्तर महाराष्ट्रात सर्वत्र काँग्रेस भुईसपाट झालेली असताना काठावर का होईना पण शिरीष नाईक यांच्या विजयानं काँग्रेसच्या जखमेवर फुंकर मारली गेलीये असंच म्हणावं लागेल। आता येतं ते 6वं नाव, अर्थातच रोहित पवार यांचं। पवार कुटुंबातील दुसऱ्या फळीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील रोहित पवार हे तसं मोठं नाव। मागच्या टर्मला त्यांनी कॅबिनेट मंत्री राहिलेल्या राम शिंदे यांचा पराभव करत धुळा उडवून दिला होता। यंदा मात्र सगळं गणित प्लस मध्ये असतानाही त्यांना विजयासाठी अक्षरशः झुंजावं लागलं। मधल्या काळात तर रोहित पवार पराभूत झाल्याच्या बातम्याही न्यूज चॅनलवर झळकल्या। मात्र नंतर चित्र स्पष्ट झाल्यावर रोहित पवार 1243 एवढ्या साध्या सोप्या लीडने आमदार झाले। यावर आता EVM मध्ये घोटाळा करण्यात आल्यामुळे आपली ही अवस्था झाल्याचं रोहित पवार सांगतायत, पण तो आपला आजच्या चर्चेचा विषय नाहीये। 7वं नाव जे सर्वांसाठीच आश्चर्यकारक होतं ते म्हणजे तानाजी सावंत यांचं। तानाजी सावंत यांना भूमपरांडा विधानसभा मतदारसंघातून निवडून येण्यासाठी कमालीचा संघर्ष करावा लागलाय। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या राहुल मोटे यांनी सावंत यांना चांगलंच घाईला आणले।
मात्र अखेर 1509 मतांच्या लाजिरवाण्या लीडने तानाजी सावंत यांची आमदारकी वाचली. आठवं नाव बिग बी दिलीप वळसे पाटील यांचं. आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे अनबिटेबल आमदार दिलीप वळसे पाटील यांना यंदा मात्र जिंकून येण्यासाठी अक्षरशः झुंजावं लागले. शरद पवार गटाच्या देवदत्त निकम यांच्या विरोधात अवघी 1523 मताधक्के घेऊन ते आमदार झाले. विशेष म्हणजे पिपाणीला मतदान जास्त झाल्यामुळे आज आपण आमदार आहोत अशी स्पष्ट कबुली देणारेही दिलीप वळसे पाटील हे पहिलेच आमदार राहिले आहेत. 9वं नाव काशीनाथ दाते यांचं. खरं तर निलेश लंके यांचा बालेकिल्ला असल्यामुळे आणि लोकसभेला दणक्यात लीड मिळाल्यामुळे राणी लंके आरामात आमदारकीचं मैदान मारणार असा अंदाज बांधला जात होता. मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशीनाथ दाते अवघ्या 1526 मताने निवडून आले आणि पारनेरचे जायंट किलर देखील ठरले. कुणीतरी पटकन यावं आणि सनकन कानफाड्यात मारून जावा अशी अवस्था अद्याप इथल्या शरद पवार समर्थकांची होऊन बसलीये. 10वं आणि शेवटचं नाव म्हणजे हरून खान. नाव जरी हरून असलं तरी महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये या महोदयांचा 10वा नंबर लागतोय. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मशाल चिन्हावर निवडून येत ठाकरेंना दिलासा दिला. भारती लवेकर यांच्या विरोधात त्यांचा अवघ्या 1600 मतांनी विजय झालाय. तर अशी आहेत महाराष्ट्रात सर्वात कमी मतांनी निवडून आलेले हे टॉप 10 आमदार. बाकी तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.